नमस्कार शेतकरी मित्रांनो, कृषी रडारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। शेतकरी मित्रांनो, जर तुम्ही कर्जमाफीची वाट पाहत असाल तर आजच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण 9 जुलै रोजी महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 संदर्भात एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजे GR जारी केला आहे। सोशल मीडियावर या GR बद्दल अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत। काही जण म्हणत आहेत की आता लगेच पैसे खात्यात येणार आहेत, तर काही जण म्हणत आहेत लाभार्थी यादी तयार झाली आहे। पण या अधिकृत GR मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, हा GR शेतकऱ्यांसाठी काय सांगतो आणि या निर्णयानंतर पुढे काय करावे लागेल। सोशल मीडियावर या GR बद्दल अनेक वेगवेगळे दावे केले जात आहेत। काही जण म्हणत आहेत की आता लगेच पैसे खात्यात येणार आहेत, तर काही जण म्हणत आहेत लाभार्थ्यांची यादी तयार झाली आहे। पण या अधिकृत GR मध्ये नेमकं काय लिहिलेलं आहे, हा GR शेतकऱ्यांसाठी काय सांगतो आणि या निर्णयानंतर पुढे काय होऊ शकते, तर चला हे सगळे अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया। मित्रांनो, या शासन निर्णयामध्ये बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये पूल अकाउंट सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। आता अनेक शेतकऱ्यांना प्रश्न पडत आहे की हा पूल अकाउंट म्हणजे नेमकं काय आहे। सोप्या भाषेत सांगायचं झालं तर शासनाच्या कर्जमाफीसाठी मोठ्या प्रमाणावर निधी विविध बँकांपर्यंत पोहोचायचा असतो। त्या आर्थिक व्यवस्थेसाठी नियोजन आणि व्यवस्थापन करण्यासाठी एक केंद्रीय खाते तयार केले जाते, त्यालाच पूल बँक अकाउंट असे म्हणतात। या GR मधून नेमकं शेतकऱ्यांनी काय समजून घ्यावे। सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे शासनाने कर्जमाफी योजनेची आर्थिक आणि प्रशासकीय तयारी सुरू केली आहे। अनेक वेळा शेतकरी विचारतात, घोषणा झाली मग पैसे लगेच काय मिळत नाहीत। याचं कारण म्हणजे कर्जमाफीमध्ये अनेक टप्पे असतात। सर्वप्रथम बँकेकडून पात्र कर्जदारांची माहिती घेतली जाते, त्यानंतर आधार पडताळणी केली जाते, बँक खाती तपासणी केली जाते, कर्ज माहिती आणि इतर कागदपत्रांची पडताळणी केली जाते, यानंतर निधीची व्यवस्था केली जाते आणि त्यानंतरच पुढची प्रक्रिया सुरू होते। म्हणून GR पाहून एवढं नक्की समजते की शासन फक्त घोषणा करून थांबलेलं नाही, तर अंमलबजावणीसाठी आवश्यक तेवढी प्रक्रिया सुरू करत आहे। या GR चा आता अर्थ काय नाही, जे लोक चुकीचा अर्थ घेत। आता एक गोष्ट सोप्या भाषेत समजून घ्या। या GR मध्ये कुठेही असे लिहिले नाही की आजपासून सर्वांच्या खात्यात पैसे जमा होणार आहेत। अंतिम लाभार्थी यादी जाहीर झाली आहे, नवीन पात्रतेचे नियम जाहीर झाले आहेत, म्हणून सोशल मीडियावरील फिरणाऱ्या संदेशावर विश्वास ठेवू नका। आता शेतकऱ्यांनी काय करावे। या काळात प्रत्येक शेतकऱ्याने काही गोष्टी तपासून ठेवणे आवश्यक आहे। तुमचे बँक खाते आधारशी लिंक आहे का, मोबाईल नंबर अपडेट आहे का, कर्जमाफीची माहिती संबंधित बँकेत योग्य आहे का। जर या गोष्टी आधीच व्यवस्थित असतील तर शासनाकडून पुढे काही प्रक्रिया सुरू झाल्यास अडचणी कमी होऊ शकतात। कोणत्या चुका टाळाव्यात। या काळात सर्वात जास्त अफवा पसरतात। कोणी म्हणते अर्ज भरावा लागेल, कोणी म्हणते पैसे आले, कोणी म्हणते नवीन यादी आली, पण GR मध्ये अशी कोणतीही घोषणा अद्याप झालेली नाही। तसेच पैसे देतो, नाव लिहून देतो, कर्जमाफी मंजूर करून देतो अशा सांगणाऱ्यांपासून सावध राहा। अधिकृत शासन निर्णय, संबंधित बँक आणि शासनाच्या अधिकृत माहितीलाच महत्त्व द्या। पुढे काय होऊ शकते। या GR मुळे एवढे नक्की दिसते की योजना अंमलबजावणीच्या दिशेने एक महत्त्वाचे प्रशासन पाऊल उचलत आहे। आता पुढे शासनाकडून पात्र लाभार्थी, पुढील प्रक्रिया किंवा इतर सूचना आल्यास त्याकडे लक्ष ठेवणे महत्त्वाचे आहे। अधिकृत अपडेट आल्यानंतरच त्यावर विश्वास ठेवा। मित्रांनो, आज GR हा कर्जमाफीचे पैसे सुरू झाले याचा पुरावा नाहीये, पण हा कर्जमाफीची प्रक्रियेतील एक महत्त्वाचा टप्पा आहे। म्हणून घाईघाईने निष्कर्ष काढू नका। फक्त अधिकृत शासन निर्णय आणि बँकेच्या माहितीवरच भरोसा ठेवा व त्यावरच महत्त्व द्या। हा व्हिडिओ उपयुक्त वाटत असेल तर लाईक करा, शेअर करा आणि कृषी रडार चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला नक्की दाबा। कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा जिल्हा कोणता आहे, तुमचे कर्ज कोणत्या बँकेत आहे। तुमच्या प्रश्नांवर आधारित पुढील व्हिडिओ घेऊन मी लवकरच येणार आहे। धन्यवाद। जय जवान, जय किसान।